मी वय तुम्हीच. आणि यो प्लॅन तुमच्याशिवाय जास्त चांगलं कुणी करू शकतं असं मला तरी नाही वाटत. दिशा मॅडम, हे माझ्या गळ्यातलं मंगळसूत्र हे आदित्य सरांचं रक्षा कवच आहे आणि हे माझ्या गळ्यात येणं गरजेचं होतं. आणि म्हणूनच त्या दिवशी आम्ही पळून जाऊन लग्न केलं. एका बाजूला होम सुरू होता आणि एका बाजूला आमचं लग्न. आता तरी झालं तुमचं समाधान? कळलं तुम्हाला आम्ही त्या दिवशी कुठं गायब होत होते? त्यामुळं आता लक्षात ठेवा, मी आदित्य सरांची बायको आहे, या घरची मोठी सून आहे. हे समज तुम्हाला ज्यांना जाऊन सांगायचं त्यांना सांगा. तुम्हाला काय वाटलं दिशा मॅडम? हे समज जाऊन तुम्ही देवी आईंना सांगाल अशी आम्हाला धमकी द्याल आणि आम्ही घाबरू? चुकताय तुम्ही. उलट तुम्ही आमचंच काम हलकं करताय. निदान तुमच्या निमित्तानं तरी आमचं नातं देवी आईंना कळ. आणि मग देवी आई मला घरात ठेवतील का बाहेर काढतील हे आमचं आम्ही बघून घेऊ. तुम्ही मध्ये नाक खुपसायची काय बी गरज नाही. पिंडो पारू, तुझ्यात कुठून एवढा ओव्हर कॉन्फिडन्स भरला मला खरंच नाही कळत. हा, तू आदित्य सोबत लग्न केलं लीगली? आय मीन तुम्ही खरंच लग्न केलं? बापरे. आणि आणि तुला आता भीती पण नाही वाटत आहे मी हे जाऊन सासू मॉमला सांगेन याची? अगं बिंडोक, तुझ्या आवाजाच्या पट्टीत आता मला हे सगळं सांगत होतीस ना, तो आवाज अजून थोडासा वाढवला असतास तर तुझ्या देवी आईला तुझ्याच तोंडून सगळं कळलं असतं. पण असो, तू म्हणालीस की नाही, मी जर हे जाऊन सांगितलं तर तुमचं काम सोपंच होईल. ओके, आता मी तुझ्या सो कॉल्ड देवी आईला जाऊन सगळं सांगणार आहे. बघू ती आईला तुला जिवंत ठेवते की नाही. लगेच जाऊन एक सासू मॉमला सगळं सांगते. येस, जाऊ ना? आत्ता जा. नक्की जाऊ ना? जा. ओके, जाते. ऑल द बेस्ट.